सर्वप्रथम सहर्षाचं स्वागत करतो. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे 1-2 मिनिटं तासिकेला विलंब झाल्या कारणाने आपली दिलगिरी व्यक्त करून आजच्या या तासिकेला सुरुवात करतो. माझं नाव दीपक प्रभाकर कारंजकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेतगाव मुले या ठिकाणी मी पदवीधर शिक्षक विज्ञान गणित या विषयाचा अध्यापक म्हणून पदवीधर म्हणून काम पाहत आहे. काल आपण फेब्रुवारी 2025 ला जी मिशन आरंभ सराव परीक्षा झाली त्या सराव परीक्षेतील 26 ते 45 क्रमांकाचे प्रश्न त्याचे आपण स्पष्टीकरणासह सोडून घेतलेले आहे. आज आपण 46व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. 46वा प्रश्न आपण पाहूया. हे वजाबाकी करा अशा त्याने आपल्याला दिलेला आहे. आपल्याकडं किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम आणि ग्रॅम अशा प्रकारचं एक गणित आहे. त्यातून आपल्याला एक वजाबाकी दिलेली आहे. आता आपण 5वी पासून शिकलेलो आहोत की मिली, सेंटी, डेसी, लिटर, मीटर, ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो अशा प्रकारच्या स्वरूपात आपण जर त्याची मांडणी करून घेतली तर आपल्याला हे सहजपणे सोडवणं शक्य होतं. आपल्याला दिलेलं आहे 19 किलो. आपण त्याचं ते तीनही एकक जे आहेत एकक समान करण्याचा आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी समान एकक करणं आवश्यक आहे. ग्रॅम मध्ये आपण रूपांतर करूया. 19 किलो त्याचं ग्रॅम मध्ये रूपांतर केलं. 9 हेक्टो त्याचं आपण ग्रॅम मध्ये रूपांतर केलं आणि 35 ग्रॅम म्हणजे आपल्याला वरचं जे पहिली जी पदावली आहे त्याचं उत्तर जे भेटलेलं आहे 19,935 ग्रॅम. दुसरं जे आहे आपलं ते 13 किलोग्रॅम. तशाच प्रकारे आपण तिचं हे करूया. 13 किलोग्रॅम, 13 हेक्टोग्रॅम. बघा इथं 13 मध्ये हेक्टो आहे म्हणजे त्याला 1 किलो मध्ये जाणार आहे. आणि 130 ग्रॅम, 130 ग्रॅम. मग हे कसं तयार झालं बघा. 14 किलो 430 ग्रॅम अशा प्रकारचं. ठीक आहे ना. इथं 30 ग्रॅम आहे ते हेक्टोच्या घरात घेऊन आलेले आहे आणि 1 किलोच्या घरात आलेलं आहे. अशा प्रकारचं गणित आपण ग्रॅम मध्ये रूपांतर करून त्याची फक्त वजाबाकी करायची. 5 मधून 5 शून्य गेले 5, 3 मधून 3 गेले 0, 9 मधून 5 गेले, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 4 गेले 5 आणि 1 मधून गेले 0. म्हणजे 5,505 ग्रॅम हा आपला पहिला एक पर्याय आहे. परंतु आपल्याला त्याचे 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. म्हणून आपण ह्या 5,505 ग्रॅमला जर किलो मध्ये रूपांतरित केलं तर आपल्याला दुसरा पर्याय मिळणार आहे 5,505 किलोग्रॅम. म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणचा आपला बरोबर येत आहे. अशा प्रकारचं आपण जसं ग्रॅम मध्ये रूपांतर करून घेतले समान त्याचे जे आपल्याला सोडवण्यासाठी एकक समान पाहिजे अशा पद्धतीने हे पहिलं गणित आपल्या सोडवलेलं आहे. बघा दुसरा 47वा प्रश्न जो आहे 47वा प्रश्न काय आहे. 560 मीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली. ,560 मीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली व तयार झालेल्या तुकड्यांपैकी. प्रश्नाची आपण मला काल देखील मी सांगितलं प्रश्न समजून घेता
प्रश्नांचे आपण भाग करायचे आणि नंतर त्याची सोडवायची. 560 मीटरची दोरी आहे का नाही? ती जर आपण 7 ठिकाणी कापली तर त्याचे किती तुकडे होणार आहेत? 8 तुकडे. मग प्रत्येक तुकडा कितीचा झाला? 70 मीटर एकक आहे आपल्याला, म्हणजे 70 मीटरचा त्या ठिकाणचा प्रत्येक तुकडा होणार आहे. व तयार झालेल्या तुकड्यांपैकी 4 तुकडे जोडायचे, म्हणजे 70चा एक तुकडा झालाय. 4 तुकडे जर आपण जोडले तर फक्त गुणिले 4 करा, उत्तर आलं 280 मीटर. बघा किती सोपं गणित आहे. फक्त आपल्याला 7 ठिकाणी समान अंतरावर आपल्याला त्याचे 8 तुकडे तयार होतात तेवढं आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि 280 मीटर म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक किती आहे आपला? 1. पुढचा प्रश्न. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण दिलेला आहे आपल्याला 17 सेंटीमीटर व काटकोन करणारी एक बाजू 8 सेंटीमीटर दिलेली आहे. तर त्रिकोणाची परिमिती किती? काटकोन त्रिकोण आहे. बघा अशा एबीसी प्रकारचा हा त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. त्यातला कर्ण म्हणजे कर्णाची लांबी आपल्याला 17 सेंटीमीटर दिलेली आहे. त्यानंतर एक बाजू आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेली आहे. आपल्याला आता त्याची परिमिती विचारली. परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाची परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज. कोणत्याही बंदिस्त आकृतीची जी आपण बाहेरील बाजूंची बेरीज करतो त्याला परिमिती म्हणतो. आता आपल्याला 2 बाजूंची माप माहिती, तिसऱ्या बाजूचं माप माहित नाही, परंतु हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसचं प्रमेय जर आपण या ठिकाणी वापरलं काय आहे प्रमेय? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग म्हणा किंवा एक बाजूचा वर्ग म्हणा, कोणताही बनलं तरी चालतंय. पाया वर्ग अधिक उंची वर्ग किंवा एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आपल्याला कर्ण दिलेला आहे 17चा वर्ग आणि पाया आपला बीसी आहे, ती काढायचा आहे आपल्याला. बीसीचा वर्ग, उंची दिलेली आहे 8चा वर्ग, 17चा वर्ग 289, बीसी वर्ग म्हणजे आपला पायाचा वर्ग आहे अधिक 64. 64 अधिक इकडे आणा, 289 मधून 64 वजा करायची. किती आले? 225. दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्या म्हणजे आपली ही लांबी जी आहे ती 15. किती येते? 15. आणि मग ह्यांची बेरीज करा. त्यांची बेरीज केल्यानंतर बघा 17, 15, 32, 32 आणि 8, 40. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती येतोय? 4. परिमिती ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस एकक मात्र सेमीच ठेवायचं. घनसेमी हे घनफळाच्या वेळेस एकक वापरतो, हे लक्षात ठेवा. आणि क्षेत्रफळाच्या वेळेस चौरस सेमी हे आपण एकक वापरतो. मुद्दाम कधी कधी परीक्षक किंवा पेपर सेट करणारी व्यक्ती तुम्हाला असं सुद्धा पर्याय ठिकाणी देऊ शकतात. चौरस. तिसरा पर्याय असा दिलेला असू शकतो 40 चौरस सेंटीमीटर. आणि मुलं त्यांचं उत्तर 40 निघालेलं असतं आणि मग लगेच पटकन 3 नंबरलाच आपल्याला दिसतं, 3 नंबरला टिक करून गोल करून मोकळा होतात. असं करायचं नाही. परिमितीचं एकक हे सेंटीमीटर मध्ये असते, लक्षात ठेवा. अशा प्रकारचा हा 48वा प्रश्न. फक्त आपल्याला काटकोन त्रिकोण दिला, त्याची एक बाजू दिली होती, दुसरी बाजू आपण काढायची आणि त्या बाजूची बेरीज त्याने करायची. असा सोपा प्रकारचा प्रश्न ठिकाणी होता. 49वा प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे त्या प्रश्नामध्ये. एका चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ 256 चौरस मीटर असून मैदानात 2 पदरी जाळ्याचे कुंपण करायचे आहे, तर किती मीटर तार लागेल? 2 अचूक पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. आधी
आपल्याला असा एक चौरस या ठिकाणी दिलेला आहे बघा, चौरस आकृती मैदान आहे म्हणजे चौरस दिलेला आहे. त्याचं क्षेत्रफळ 256 दिलेलं आहे. क्षेत्रफळावरून आपण त्याची एक बाजू काढू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग आणि मग चौरसाचं क्षेत्रफळ 256 दिलेलं आहे. इकडे बाजू वर्ग, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर इकडे राहिलं बाजू आणि 256चं वर्गमूळ 16 म्हणजे आपली एक बाजू या ठिकाणची भेटलेली आहे आपल्याला 16. चौरसाच्या चारही बाजू समान असतात आणि मग त्या चौरसाची परिमिती झाली 64. किती झाली? 64. आणि मग त्याला 2 पदरी कुंपण करायचंय आपल्याला, म्हणून अजून एकदा 64 घ्यायची. 2 पदरी परिमिती करताना हे पहिलं कुंपण झालं. असंच परत अजून एक कुंपण केलं म्हणजे दुप्पट करायचे 128 झालं. आता काय सांगितलेलं? 2 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे. खाली पर्याय बघा, आपलं उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे. किती मीटर तार लागेल? तर 128 मीटर तार लागेल. हा एक पर्याय झाला. आणि 128 मीटरचं आपण सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलं तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग याचं 128 सेंटीमीटर मध्ये रूपांतर केल्यानंतर ते येईल 12,800 सेंटीमीटर. म्हणजे हा आपला दुसरा पर्याय आपल्याला भेटलेला आहे. काही सोपं उदाहरण होतं. चौरसाचं क्षेत्रफळ दिलं होतं, त्याच्यावरून एक बाजू काढली. एक बाजू आल्यानंतर त्याची परिमितीवरून आपण त्याचं 2 पदरी कुंपण केलं आणि आपल्याला त्याचं उत्तर भेटणार आहे. बघा, शामरावांनी तुम्हाला कालच तासिका सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं की हे जो पेपर आहे हा एक आपल्या पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम झालेल्या 8वीच्या मुलांसाठी खूप सोपा वाटणार हा पेपर आहे. उदाहरण देखील आता सहज लक्षात येणार आहे. शामरावांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 20 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 30 रुपये लिटर होता. तर त्या महिन्यात त्यांनी एकूण किती रुपये बिल दिले असेल असा प्रश्न आहे. आता ह्या उदाहरणामध्ये आपण जनरली विचार करताना कोणत्या महिन्याचे बिल देतोय? फेब्रुवारी 1996. 1996 म्हणले की फेब्रुवारीचे दिवस किती येणार आहे? तो 29 दिवसांचा फेब्रुवारी महिना येणार आहे. लीप वर्ष काय आहे ते? लीप वर्ष. आणि मग 29 दिवस ते दूध जर आपण घेतलं 2.5 अडीच लिटर म्हणजे 2.5 एवढं आपण दूध घेतले. आणि ते दूध जर आपण घेतलं तर त्यांचा गुणाकार केल्यानंतर आपलं दूध होणार आहे 72.5 लिटर. होणार आहे 72.5 लिटर असल्यावर दूध घेणार आहे. आणि मग दुधाचा दर 30 रुपये लिटर आहे. 72.5 म्हणजे 30 रुपये. याप्रमाणे जर केलं तर आपल्याला आता गुणाकार करण्यामध्ये आपण वेळ वाया घालणार नाही. आपल्याला 30 प्रश्नांची सोडवणूक घ्यायची आहे. हा गुणाकार कसा करायचा तुम्हाला सर्वांना माहित आहे. तुम्ही 8वीला आलेला आहात. त्याचा गुणाकार येतोय 2175. किती त्याचा गुणाकार? 2175 रुपये बिल. पर्याय क्रमांक 3. फक्त लक्षात ठेवायचं की फेब्रुवारी 1996 दिले म्हणजे ते लीप वर्ष. काय आहे? लीप वर्ष. म्हणजे लीप वर्षात 29 दिवस असतात. आणि मग 29 दिवसाचं 2.5 रुपये 2.5 लिटर दूध दिले जातात. त्याच्याप्रमाणे महिन्याचे 72.5 लिटर दूध होणार आहे. त्याला गुणिले 30 करा. 2175 एवढं बिल शामरावांना त्या ठिकाणी द्यावं लागणार. पुढचं उदाहरण बघा. एका चौरसाची बाजू 16 सेंटीमीटर व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 16 सेंटीमीटर. तर त्या 2 चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण चौरसाचं क्षेत्रफळ बघितलं होतं. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर
सूत्र पाठ पाहिजेत आपल्याला. सर्व सूत्र त्या ठिकाणी पाठ करून ठेवायचे. बाजू वर्ग, बाजू दिली आपल्याला 16. पहिले आपण चौरसाचा विचार करतोय. पहिल्या चौरसाचा 16, 16चा वर्ग 256. बघा पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 256 चौरस सेंटीमीटर. ते झालं पहिल्याचं. दुसऱ्याचं काय दिलेलं आहे, कर्ण दिला. आता बाजू नाही दिली, कर्ण दिला. आणि मग कर्ण दिल्यानंतर त्या चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, तर त्याचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. कर्ण किती दिला आपल्याला 16 सेंटीमीटर. 16 गुणिले 16 भागिले 2. 16चा वर्ग 256 भागिले 2 दिलं येणार आहे 148 चौरस सेंटीमीटर. म्हणजे 2 चौरस आहे त्यांचे क्षेत्रफळ या ठिकाणी भेटले. पहिल्याचे 256 आणि दुसऱ्याचे 128. आणि त्या 2 चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक म्हणजे काय, वजाबाकी करायची. 256 वजा 128 उत्तर येणार आहे 128. बघा 128 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. समजलं का? 2 चौरस दिल्यानंतर चौरसाच्या क्षेत्रफळांचे फक्त आपण सूत्र वापरून या ठिकाणी क्षेत्रफळ काढले आणि त्यांची वजाबाकी फरक दिलेला आहे, वजाबाकी केली. या ठिकाणी उत्तर 128 आपल्याला भेटलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न आहे, ओ हे एकच केंद्र असणारी 2 वर्तुळे आहेत. हे ओ आहे, हे ओ केंद्र असणार एक वर्तुळ आहे आणि हे दुसरं एक वर्तुळ आहे. त्यामध्ये ओपी बरोबर 7 सेमी. त्या ओपीची लांबी 7 सेमी दिली. लेंथ ओपी, लेंथ पीएल बरोबर 14 सेमी. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? रेखांकित भागाचे क्षेत्रफळ विचारलं. काय करायचंय, मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचंय. त्यातून आपल्या लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचंय. अगोदर आपण मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ या ठिकाणी काढू. आता मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याची त्रिज्या आपल्याला माहित पाहिजे. बघा त्रिज्या ही ओएन त्रिज्या. त्रिज्या कोणती आहे? ओएन. ओएनचं त्याने आपल्याला माप दिलेलं नाही, पण आपल्याला ओपीचं माप दिलेलं आहे 7 आणि पीएनचं माप दिलेलं आहे 14. म्हणून ओएनचं माप होईल 21 सेंटीमीटर. किती होईल? 21 सेंटीमीटर. आणि मग आपण मोठ्या वर्तुळाचं जर क्षेत्रफळ काढलं, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग 22/7. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 21. 21 गुणिले 21 गुणाकार करा आणि मग त्याचा गुणाकार येतो आहे 1386. त्याचा गुणाकार किती येतो आहे? 1386. मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ या प्रकारेच काढायचं आहे. पाय आर वर्ग. त्याची त्रिज्या किती आहे? त्रिज्या आहे लहान वर्तुळाची 7. 7 गुणिले 7 किती आलं? 22/154. लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं 154. 1386 मधून 154 वजा करा. मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा केलं की रेखांकित भागाचं क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. 6तून 4 गेले 2, 8तून 5 गेले 3, 3तून 1 गेला 2 आणि 1232. पर्याय क्रमांक 3. 1232 चौरस सेंटीमीटर असं या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ असणार. समजलं का? चला पुढचा प्रश्न बघू आपण.
क्षेत्रफळावरच हा प्रश्न आहे. सोबतच्या आयताकृती बागेमध्ये ही बाग दिलेली आहे. आयताकृती आहे. या आयताकृती बागेमध्ये बागेची लांबी 40 मीटर. तिची लांबी नाही, बागेची लांबी म्हणजे मोठी बाजू ही 40 मीटर दिलेली आहे व रुंदी 28 मीटर. ही रुंदी 28 मीटर दिलेली आहे. जर या बागेच्या मध्यभागी 2 मीटर लांबीचा उभा व आडवा रस्ता तयार केला तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? आपण बघा 2 मीटर रुंदीचा रस्ता त्या ठिकाणचा आपण करत आहोत. हा जर आपण एवढ्या रस्त्याचा विचार करू, आपण जर निरीक्षण केलं तर हा सुद्धा आपल्याला एक आयताकृती भाग दिसतोय. आणि मग या आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे आपली? 40. रुंदी किती आहे? 2. इथे दिले ना 2 मीटर लांबीचा, म्हणजे ही रुंदी घेऊ आपण 80. म्हणजे ह्या जो पट्टा आहे हा असा लांबीचा हा रस्ता, याचं क्षेत्रफळ येणार आहे 80 चौरस मीटर. आणि आता हा उभा बघा, हा सुद्धा आयताकृती भाग दिसतोय आपल्याला. याचं पण क्षेत्रफळ आपण या सूत्राप्रमाणे काढलं तर हे 28 गुणिले 2 किती झालं? 56. लांबी गुणिले रुंदी प्रमाणे काढलं, त्या दोन्हींची आपण बेरीज केली 136. आता बघा त्या दोन्ही क्षेत्रफळात हा भाग कॉमन आहे. हा भाग कसा आहे? कॉमन त्या ठिकाणचा आहे. बरोबर आहे का? म्हणून आपण काय करणार आहोत? त्या ठिकाणी तो भाग नाही एकाच ह्याच्यात आपण तो घेणार आहे. आपण दोन्ही ह्याच्यात तो भाग घेतलेला आहे. म्हणून आपण हा 2/2चा जो चौरस आहे म्हणजे हे आले 4 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ यातून वजा करायचं आणि तर आपला आलेला आहे 132 चौरस मीटर. म्हणजे ह्या रस्त्याचं त्या पूर्ण रस्त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे आपलं? 132 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4. बघा, हवा भरलेल्या गोलाकार फुग्याचा व्यास 24 सेंटीमीटर आहे तर फुग्यामध्ये किती घन सेंटीमीटर हवा असेल? आपल्याकडे फुगा असतो ना, फुगा तो गोलाकार फुगा आहे आणि मग त्या आपण चेंडू समजू. गोलाकार फुगा म्हणजे कसा? चेंडू समजू. तर त्या चेंडू मध्ये आतमध्ये हवा आहे आणि ती हवा किती घन सेंटीमीटर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे? त्या चेंडूचं त्या फुग्याचं घनफळ काढायचं आहे आणि मग गोलाचं घनफळ म्हणजे त्या फुग्याचं घनफळ त्याचं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. गोलाचे घनफळ. गोलाचे घनफळ बरोबर 4/3πr घन असा. आता प्रश्न हा आहे आपल्याला की आर कुठं आहे आपला? आर नाही दिलेला आपल्याला, पण आपण इथं व्यास दिलाय की नाही? व्यास. मग व्यास दिलाय 24. व्यास 24 दिलाय म्हणजे आपली त्रिज्या किती झाली? त्याच्या निम्मी. किती मिळाली त्रिज्या? 12. आपला आर किती झाला आता? 12. त्या सूत्रामध्ये फक्त किमती ठेवायच्या, त्याचा गुणाकार करायचा, आपल्याला उत्तर भेटणार आहे. आता बघा, ज्यावेळेस त्या पायची किंमत आहे त्या दिलेली त्रिज्या जर 7च्या पाड्यातील असेल, 7, 14, 21, 28, 35, 42 अशी किंवा 7ने भाग देणारी, तर आपण 22/7 पायची किंमत किती घेऊ शकतो? 22/7 घेतलं तरी चालतंय.
पण ही जी आपण टिकली नाही दिसत कुठंच घाल येणार नाही, म्हणून आपण पायची किंमत या ठिकाणी 3.14 घेणार. किती घेणार आहे तर पायची किंमत 3.14 गुणिले आर चा घन म्हणजे त्रिज्येचा घन, आपण 12 चा घन म्हणजे 12 गुणिले 12 गुणिले 12 या 3 या 12 ला जर भाग दिला तरी झाले 4 आणि मग हे सगळा गुणाकार आपण एवढा केला, गुणाकार कशाचा करायचा आहे, मग आपलं उत्तर येणार आहे 7234.56 घन सेंटीमीटर. गुणाकार करून बघा, फक्त नफळ हे सूत्र टाकायचं आणि त्याच्यामध्ये जी त्रिज्या आहे व्यास दिलाय त्रिज्या निम्मी घ्यायची आणि पायची किंमत 3.14 घ्यायची. असा गुणाकार आपण पूर्ण केल्यानंतर 7234.56 घन सेंटी असं आपलं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2. 55 नंबरचा प्रश्न आहे. एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस मीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? आपल्याला आता एकूण पृष्ठफळ दिले, त्याचं काय दिले? एकूण पृष्ठफळ, घन म्हणजे क्यूब, आणि मग त्या घनाचे पृष्ठफळ, घनाचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र काय आहे? 6 बाजू वर्ग म्हणजे आपण एल वर्ग तो लेंथचा वर्ग असं म्हणतो, असं त्याचं सूत्र आहे. आणि मग आपल्याला एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे घनाचं 384 एलचा वर्ग, हे 6 गुणिले आहे इकडे आम्ही 384 ला भागिले होते, 6 आणि ह्याला भाग द्या, 6 × 36 इथे उरले 2 आणि हे झाले 24, 24 म्हणजे इकडे आले 64 याचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर इथं राहील आणि 64चं वर्गमूळ आला 8, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला घनाची बाजू भेटलेली आहे 8. काय भेटलेली आहे? घनाची बाजू 8 भेटलेली आहे. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर त्या घनाची घनफळ किती? मग घनाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे? बाजूचा घन म्हणजे एल चा घन, मग 8 चा घन करायचा. 8 चा घन किती झाला? 512. ठीक आहे ना. पर्याय क्रमांक किती आहे आपला? 1. ठीक आहे ना. 8 गुणिले 8 गुणिले 8 64 गुणिले 8 केले की 512 घनमीटर असं आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये आपण काय केलं? घनाचं पृष्ठफळ दिले, यावरून त्याची एक बाजू काढली, त्या बाजूवरून आपण परत पुन्हा घनाच्या घनफळ या ठिकाणी काढलेलं आहे. अशा प्रकारचं 512 घनमीटर आपलं उत्तर येणार आहे. सोपे प्रश्न येते, फक्त आपल्याला त्यामध्ये विचारलंय काय हे आपल्याला लक्षात आलं तर सहज आपण ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकतो. आता हा एकावरचा हा एक प्रश्न आहे. जोडस्तंभ आलेख. जोडस्तंभ आलेख आपण आहे आपल्या पुस्तकामध्ये. आता आपण काय प्रश्न आहे बघा, एका शाळेतील इयत्ता 8वीच्या 4 तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी फुलझाडे आणि फळझाडे यांची पुढील प्रमाणे वृक्षारोपण केलेलं आहे. त्यांचा जोडस्तंभ आलेख काढून दिला आहे, त्याचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. तिथं प्रमाण दिलेलं आहे y अक्ष आहे. काय दिलेलं आहे? 0.5 सेंटीमीटर बरोबर 10 झाडं. ठीक आहे ना. 0.5 सेंटीमीटर बरोबर 10 झाडे दिलेली आहेत. असं रेषा मारलेलं आहे. ती फुलं झाडेला आहेत आणि त्यामध्ये बॉक्स दिसतोय स्तंभ, ते फळ झाडे आहेत. आता आपला प्रश्न पहिला काय आहे बघा, 4 ही तुकड्यांतील विद्यार्थ्यांनी लावलेल्या फुल झाडांची संख्या ही फळ झाडांपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. आता आपले जे फुल झाड आहेत, मग त्या फुल झाडांची हे फुल झाडे इथे किती येतं? 55. 8वी अ चे किती येतं? 55.
इथं दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर 8वी ब चे किती येतं 70. त्याच्यानंतर 8वी क 50 काय बघा. आणि 8वी ड 40. यांची बेरीज करायची. यांची बेरीज झाली 215. आता काय करायचंय फळझाड. फळझाड बघा 40 60 50 आणि 60 यांची बेरीज करायची. यांची बेरीज झाली 910. मग आता काय विचारलंय त्याचं निरीक्षण करा. फुलझाड फळझाडांपेक्षा मग फुलझाडे किती आली तर 215 आणि फळझाडे आले 210. म्हणजे कितीने जास्त येईल का कमी जास्त कितीने जास्त येईल 5 ने जास्त. ठीक आहे ना. 215 आणि 210 5 चा फरक आहे. 5 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 असा आहे. यावरच एक 57वा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच स्तंभालेखावर बघा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला प्रश्न. एका शाळेतील केवळची माहिती आहे. आपला 57 प्रश्न आहे. 8वी अ ने लावलेली फळझाडे व 8वी ब ने लावलेली फळझाडे यांचे गुणोत्तर काढायचे आपल्याला. 8वी अ बघा 8वी अ हा स्तंभ त्यांनी लावलेली काय काढायची तर फळझाडे. 8वी अ त्याने किती येतं फळझाडे 40. गुणोत्तर काढायचे कशाशी 8वी ब त्यांनी किती लावले तर फळझाड 8वी ब 60. ठीक आहे नाही एकच बरोबर त्याच्यानं का 60. त्यांचं गुणोत्तर 0.0 द्या. दोन्ही भाग द्या. किती आलं 2/3. इथे किती आलं 2 असतील. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक किती आला 1. 2 असतील या प्रमाणामध्ये म्हणजे त्यांचं गुणोत्तर येणार आहे. खूप सोपा प्रश्न या ठिकाणी हा आलेखावरचा आपल्याला विचारलेला आहे. 56 आणि 57 क्रमांकांचं हा प्रश्न जोडस्तंभ आलेखावरती होता. बघा आता पुढचा देखील आलेखच आहे. पण हा आलेखाचा प्रकार कोणता आहे शतमान स्तंभालेख. कोणता आहे शतमान स्तंभालेख. शतमान म्हणजे 100. 100 मध्ये सर्व जर तुम्ही आलेखाचं निरीक्षण केलं तर हे सर्व 100 मध्ये दिलेलं आहे. त्याची जी उंची म्हणून आपण त्या आलेखाची ठीक आहे स्तंभांची 100 मध्ये म्हणून त्याला शतमान स्तंभालेख विचारले म्हणतात. आता विचारलंय का आपल्याला वार्ड क्रमांक 2 व वार्ड क्रमांक 4 यांच्यातील साक्षरतेच्या प्रमाणात कितीचा फरक आहे. वार्ड क्रमांक 2 हा आहे साक्षर विचारलं म्हणजे खालचा आपल्या गणित विचारलं पैसा दिलेला आहे त्यांनी. आता मग किती आहे ते आहे 75. 75% आहे वार्ड क्रमांक 2. आणि वार्ड क्रमांक 4 त्यांची साक्षरता किती आहे. 75 होतं त्यांनी मदत केलं ना 70-80 च्या मध्ये. आणि 4 क्रमांकाला जर केलं तरी 80 आहे. 80% साक्षरता आहे वार्ड क्रमांक 4 मध्ये. तर मग या दोन्हीच्या वार्डातल्या साक्षरतेच्या प्रमाणात किती टक्क्याचा फरक झाला त्यांची वजाबाकी करायची. 80 ते 75 वजा केली 5% फरक. पण किती सोपा प्रश्न आहे. सहज तुम्ही त्या ठिकाणी काही सेकंदामध्ये हे उत्तर त्या ठिकाणचं काढू शकता. असा हा शतमान स्तंभालेखावरचा आपल्याला विचारलेला प्रश्न होता. बघा पुढचा प्रश्न आहे साखरेचा भाव. ठीक आहे नाही साखरेचा भाव 25% ने वाढवला तर घरात साखरेच्या किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. आपला प्रश्न आहे की साखरेचा भाव जर 25% वाढवला आपला असं नाही आपला जो पगार येतो ठीक आहे नाही तो पगार आपला आला तर त्याच्यामध्ये आपण महिन्याचं बजेट भागवतो. आणि जर मग महागाई त्याच्यामध्ये वाढलेली असली
हे नाही साखरेची म्हणा किंवा आपण जे खरेदी करतो तर ते किती कमी घ्यावं अशा प्रकारचं हे गणित आहे. किती कपात करावी, किती टक्के कपात करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा आपण काय करू, साखरेची मूळ किंमत आता आपण 100 रुपये ठरवतो. साखरेची मूळ किंमत किती ठरवायची आपल्याला, 100 रुपये ठरवतो. ठीक आहे. आणि आपण साधारण आपल्या कुटुंबाचा वापर आहे 100 किलो. एक आपण फक्त गणित समजून घेण्यासाठी या ठिकाणी 100 मध्ये म्हणजे आपले जर 100 रुपये दराने साखर जर घेतली आपण 100 किलो तर आपले किती रुपये दराने साखरेला 10,000. किती खर्च होणार आहे, 10,000च्या ठिकाणचा खर्च होणार आहे. आणि आता जर त्या मूळ किमतीत 25% वाढ झाली, किती वाढ झाली, 25% वाढ झाली म्हणजे साखरेची किंमत आता 125 होणार आहे. आणि जर या साखरेची किंमत 125 झाली तर आता आपल्याला 10,000 बजेट भागवायचे त्याच्यात. असं जर गृहीत धरलं आपण तर काय करावं लागतं, 10,000 भागिले 125 आणि जर त्यांचा आपण भागाकार केला तर 80 म्हणजे आपल्याला 80 किलो त्या ठिकाणची साखर वापरावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला किती टक्के कपात करावं लागणार आहे, त्याच्यामध्ये 20%. किती कपात करावं लागणार आहे आपल्याला, 20% या ठिकाणची कपात करावं लागणार आहे. बघा पुढचं गणिताची मांडणी आपल्या लक्षात आली पाहिजे. x चे 25%, x चे म्हणजे x चे म्हणजे गुणिले 25% म्हणजे काय, 25/100. 100 पैकी 25 म्हणजे 25%. हा बरोबर 2,000 चे म्हणजे गुणिले किती, 50% म्हणजे 50/100. तर x बरोबर किती असं विचारलेलं आहे. आता आपण काय करू, आपल्याला x ची किंमत काढायची. इकडे फक्त x ची किंमत घेऊ, इकडे जे 25/100 आहे त्या उजव्या बाजूला आहे 2,000. कोणताच आधी गुणाकार करायचा नाही. आधी डाव्या बाजूला जे पद आहे ते उजव्या बाजूला घेऊन यायचं. मग हे छेदस्थान असणार त्याचा गुणाकार व्यस्त होईल. आपण ज्यावेळेस उजव्या बाजूला आणतो दुसऱ्या बाजूला आणतोय म्हणजे ते होणार आहे 100/25. हे पद आपण या बाजूला आणलेलं आहे. आता बघा एकदम सोपा या ठिकाणचा गुणाकार झाला आपला. 100 ला 100 गेले, 25 ने 50 ला भाग दिला, 50 आणि 2,000 गुणिले 2 केलं जर आलं 4,000. x ची किंमत आली आपली 4,000 बरोबर का. आणि आपल्याला किती पर्याय विचारलेले आहे, 2 अचूक पर्याय असं सांगितलेलं आहे. आता मग 4,000 मग इथं बघा 4 मध्ये दिले, 400 तर पर्याय असू शकत नाही, राहिले हे 2 पर्याय. त्याच्यापैकी बघायचं मग 4 गुणिले 1000 झालं का नाही. 4,000 म्हणजे 4 गुणिले 10चा कितवा घात, तिसरा घात. 10चा तिसरा घात पर्याय क्रमांक 3. 10चा दुसरा घात म्हणजे 10चा वर्ग म्हणजे किती, 100. ठीक आहे नाही. 100 गुणिले 4 केलं तर किती येणार आहे, 400. म्हणजे हा सुद्धा पर्याय होणार नाही. पर्याय क्रमांक 1 आणि 3 असं 60 x ची किंमत त्या ठिकाणी भेटलेली आहे आपल्याला. जोसेफने एका बँकेत 20,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. मुदत संपल्यानंतर त्याला 24,000 रुपये परत मिळाले तर व्याजाचा दर किती. बघा सरळ व्याजावरच ते उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे का नाही. त्याच्यामध्ये जोसेफ नावाच्या व्यक्तीने 20,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले आणि मुदत संपल्यानंतर 24,000 रुपये त्याला परत मिळाले. म्हणजे त्याला व्याज किती मिळालेलं आहे बघा. मुद्दल आहे 20,000
एकूण मिळालेली जी असतं ठीक आहे नाही त्याला आपण रास म्हणतो की रास आहे 24,000. रास मधून मुद्दल जर वजा केली तर आपल्याला भेटतं व्याज किती आहे 4,000. किती आहे 4,000. सरळ व्याजाचं सूत्र ठेवा. सरळ व्याज बरोबर सरळ व्याज आपल्या 4,000 आहे. मुद्दल दिलेली आहे आपल्याला 20,000. जर काढायचा आहे कालावधी दिलाय 2 वर्ष भागिले 100. इकडे फक्त दर ठेवा. बघा कसं गणित झालं 4,000 छेदस्थानचे 100 अवशेषाने आले अंशस्थानचे 20,000 गुणिले 2. बघा त्या 2 शून्याला 2 शून्य गेले. त्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. आता खाली राहिले तर 2 गुणिले 2 4. 4 आणि 40 ला भाग दिला आणि 10. दर किती आला आपला 10. दर साल दर सेकंड 10,000 तर एक उत्तर 4. बघा हे एक चक्रवाढ व्याज अशा प्रकारचे गणित आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे गणित दिलेलं आहे एकाच शहराची लोकसंख्या 50,000 आहे. लोकसंख्या पहिल्या वर्षी 10% वाढते दुसऱ्या वर्षी 10% कमी होते तिसऱ्या वर्षी 5% वाढते तर तिसऱ्या वर्षाच्या अखेरीस त्या शहराची लोकसंख्या किती. चक्रवाढ व्याज आधीचं गणित सरळ व्याजावर होतं. हे चक्रवाढ व्याज अशा प्रकारचे गणित आहे. त्याचं सूत्र जर आपण वापरलं त्याच्यामध्ये आपल्याला मुद्दल लोकसंख्या दिलेली आहे. आपला पी 50,000 आहे. आपला जो रेट म्हणू आपण तो रेट म्हणजे 10% वाढते दुसऱ्या वर्षी 10% कमी होते आणि तिसऱ्या वर्षी 10% वाढते असं दिलेलं आहे. म्हणजे आपण त्याला जर आर मानलो तर हा आर झाला 10. आर झाला आपला पुन्हा 10 मायनस आहे आपण तो सूत्रामध्ये लिहितो आणि आर आपला 5. आणि मग आपल्या चक्रवाढ व्याजाचे जे सूत्र आहे ते जर आपण ठेवलं 3 वर्षानंतरची लोकसंख्या पी कंसामध्ये p अधिक r अधिक 100 दुसऱ्या कंसामध्ये 1 अधिक r1 अधिक 100 नाही वजा आहे ना इथं आपण वजा केलं त्याला वजा करायचं आणि 1 अधिक r अधिक 100 असा बघा पी किती आपला 50,000. 1 अधिक r किती पहिल्या वर्षी 10. 1 वजा r1 किती आपला 10. 10 कमी होते म्हणून वजा 10 घेतले आपण आणि r2 म्हणजे आपला 5 आहे तिसऱ्या वर्षी. त्यांचं फक्त सरळ घ्यायचं आहे आपल्याला 50,000 गुणिले असते बरोबर. मग आपण 100 एक 100 100 मध्ये 10 मिळाले किती झाले 110. 110 चे 100 त्याचं तसंच आहे 100 एक 100 वजा 10 केली वर किती आले 90. त्याच्यामध्ये गुणिले चिन्ह आहे 90 चे 100 गुणिले 100 आणि 5 पूर्ण मिनिट टाकले. आता बघा शून्याला शून्य जर घालून घेतले तर शून्याला शून्य घालून घेतले ठीक आहे नाही त्याला भाग देऊ घ्या सगळा गुणाकार करून घ्या मग हा सगळा गुणाकार केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 51,975. चक्रवाढ व्याज अशा प्रकारचे गणित आहे. फक्त दुसरं जे टक्क्याने कमी होती तो वजा लिहायचं बाकी सगळीकडे अधिक आहे 2 ठिकाणी एवढा गुणाकार या ठिकाणी करायचा की आपलं उत्तर या ठिकाणी भेटणार आहे. पुढचं गणित आहे मला आयशाने एक वस्तू 1,975 ला विकल्याने तिला शेकडा 10% नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती. तिला नफा झालेला आहे आणि मग खरेदी किंमत त्याचं सूत्र आपल्याला माहित आहे. त्या विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 अधिक
शेकडा नफा भागिले 100. खरेदी किंमत किती आहे आपली? 1969 ही आपली विक्री किंमत आहे. खरेदी किंमत काढायची आपल्याला. 100 अधिक शेकडा नफा किती झाला? 10. 10 मिळवले आपला 110 भागिले 100 शेकडा नफा 1969 भागिले 110 खरेदी किंमत मिळाली आपल्या ठिकाणी. आणि हे आपण दिल्यानंतर आपल्याला जे उत्तर या ठिकाणी भेटणार आहे त्याचा गुणाकार एवढा सगळा गुणाकार केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 3 1790 या ठिकाणी भेटणार आहे. तर सोपे पुढचे काही गणित आपण येतो त्यांचे पाहू. 8 वाजलेले आहेत. एकदम सोपे सोपे उदाहरण पण सोडून घेऊ पटकन. बघा, एका वर्तुळ किती मैदानाचा व्यास? एका वर्तुळ किती मैदानाचा व्यास? 70 मीटर आहे. या मैदानावर रुपये 15 प्रति मीटर दराने हिरवळ लावण्याचा खर्च किती असा विचारलेला आहे. असं एक वर्तुळ आहे. आपलं मैदान असतं ना, एक गोलाकार मैदान आहे. आणि मग ह्या गोलाकार मैदानामध्ये एका हातमध्ये आपल्याला हिरवळ लावायची आहे. तर ही हिरवळ लावायची म्हणजे आपल्याला ह्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित आहे, पाय आर वर्ग, हे का नाही. आणि मग आपल्याला इथं व्यास दिलाय. व्यासच्या निर्बंध केला आपण तर आपल्याला त्रिज्या भेटणार आहे 35. 22/7. आता मात्र 22/7 घ्यायचं, कारण दिलेली त्रिज्या 35 तासच्या पाण्यातली आहे. गुणिले 35 गुणिले 35 5 भाग केला, तेवढा ह्याचा गुणाकार केला, वाढलेला आहे 3850. तर आपला 15 रुपये यांचा गुणाकार करा. हा गुणाकार आलेला आहे आपला 57,750. 57,750 एवढा आपला खर्च येणार आहे. म्हणजे ह्या वर्तुळाचं फक्त आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ काढल्यानंतर त्याला 15 रुपये दराने आपल्याला त्या ठिकाणी गुणायचं आहे. पुढचे जे गणित आहे बघा, दोन्ही गणित पुढचे एकाच त्याच्यावर दिल्यासारखे आहेत की x अधिक x कंसाचा वर्ग, दुसऱ्या कंसामध्ये x मधला x कंसाचा वर्ग. त्याच्यामध्ये फक्त एवढं सूत्र लक्षात ठेवायचं, तुम्ही सहज जोडू शकता. त्याच्यामध्ये एवढं दिलेलं आहे a वर्ग वजा b वर्ग. ह्या पूर्ण पदाला a म्हणा, या पूर्ण पदाला b म्हणा, आणि मग याचं सूत्र काय आहे, एका कंसात a आणि b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. त्याच्यामध्ये ह्याची ठेवल्या की तुम्हाला ते उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. उत्तर 4. त्याच्यामध्ये सोडून आपण ते सहज त्या ठिकाणी सोडू शकतो. त्याच्यावर दुसरं उदाहरण दिलेलं आहे. ते तसंच प्रकारचा प्रश्न आहे. a वर्ग वजा b वर्ग, a आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. अशा प्रकारचे गणित आपण ह्या सूत्राचा वापर करून सोडू शकतो. हे सुद्धा तसंच गणित आहे. बघा, त्या गुणाकार दिलेला आहे 2 संख्याचा, म्हणजे वजा दिलेला आहे. म्हणजे 2017 गुणिले 2017 म्हणजे a चा वर्ग, 2015 गुणिले 2015 म्हणजे b चा वर्ग. हेच सूत्र ठेवा. जिने 4033 त्या ठिकाणी आपलं उत्तर त्या ठिकाणी भेटणार आहे 2 आणि वर्ग 4. एकाच सूत्रावर बघा सलग 3 गणित दिलेली होती. त्यानंतर आपण गुणाकारांचा आहे एका संख्येची निकड हे सूत्र कसं तयार करायचं ते दिलेलं आहे त्यांनी. बघा, एका संख्येची निकड
एका संख्येची ती जर संख्या आपण एक्स मांडली तर तिची निष्पन्न म्हणजे छेद 2 माहिती ना, भागिले 2 एक्स प्रकार. आणि एक्स छेद 2 म्हणजे काय असतं, 1/2 निम्म एक्स बरोबर 12. हे दुसरं आहे. असं दोन पर्याय त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. अवयव शिकल्यानंतर आपण अवयव कसे काढायचे बघा. अवयव वजा 120 चे असे अवयव काढायचे की त्यांच्यातली बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, -2. दोन संख्यांचा गुणाकार करायचा. आता समजा 120 चे अवयव असे पण काढू शकतो आपण, -60 आणि 2 बरोबर का. पण ह्याची जर तुम्ही बेरीज केली तर ते उत्तर किती येणार आहे तुमचं, -8. आपल्याला किती पाहिजे, -2. म्हणजे -120 चे असे अवयव काढायचे, -12 आणि 10. ठीक आहे ना, -12 आणि अधिक 10 हे अवयव त्या ठिकाणी काढणार आहेत. आणि बघा त्यांचा जर गुणाकार केला तर 120 येतोय आणि त्यांची बेरीज वजाबाकी केली तर -2 येते. म्हणजे आपल्या या ठिकाणी ए आणि 10 आणि ए वजा 12 हे त्याचे अवयव आहेत. फक्त अवयव कसे काढायचे लक्षात आले पाहिजे आपल्याला. कोटी, बहुपदीची कोटी. बहुपदीची कोटी म्हणजे काय, दिलेल्या जे बहुपदी असतं त्याचे जे चल असतात त्या चलातील सर्वात मोठा घातांक जो असतो त्याला आपण कोटी म्हणतो. इथं घातांक 2 आहे, ठीक आहे ना, 5 आहे. म्हणजे सर्वात मोठा घातांक किती आहे, 5 आहे. म्हणून त्या बहुपदीची कोटी 5. शेवटचा प्रश्न वेळा बघा, आपण मध्ये 2-3 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. ते भागाकार करून आपण तो प्रश्न या ठिकाणचा सोडू शकतो. 75वा क्रमांकाचा प्रश्न आहे. भागाकार करून जर आपण त्याला सोडवलं तर त्याचं उत्तर देखील या ठिकाणी येणार आहे. 8:06 मिनिटं झालेले आहेत. आजच्या तासाला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं तर तालुक्याच्या वतीने मनपूर्वक असं धन्यवाद मानतो. उपस्थित सर्व शिक्षक, आमच्या तालुक्याचे मार्गदर्शक तथा शिक्षणाधिकारी आदरणीय चव्हाण साहेब, कोऑर्डिनेटर आमच्या ज्येष्ठ विस्ताराधिकारी उज्ज्वल पडभार, तंत्रसाहित्य म्हणून पूर्ण महिनाभर यांनी काम पाहिलं असे गणपती चव्हाण सर आणि गाडेकर सर BRC या सर्वांचं देखील तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि आजची ही तासिका या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. खूप छान शिकवलं सर. मुलांना जावं सॉंग करायला, मुलं छान शिकवतात म्हणतात. मुलांची प्रतिक्रिया खूप छान शिकवलं सर, सगळं समजलं. थँक्यू. ओके, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि स्वागत, वेलकम. स्पीड मध्ये घ्यावं लागते.